नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा लर्निंगच्या एका धमाकेदार व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर आपल्यासोबत खूप दिवस जॉईन असाल, टेलिग्रामला म्हणा, यूट्यूबला म्हणा किंवा आपल्या कोर्समध्ये, तर तुमच्या एक लक्षात आलं असेल की आपण जे ट्रेड घेतो ते एका पॅटर्न बेस ट्रेड बनलेले असतात. म्हणजे पॅटर्न बेस ट्रेड बनलेले असतात म्हणजे काय, आपले जे सेटअप आहेत किंवा आपले जे स्ट्रॅटेजी आहेत ते आपल्या फक्त पॅटर्नवर आपण घेतलेले असतात. पॅटर्नवर म्हणजे कुठले, तर एम आणि डब्ल्यू, तुम्हाला ते सगळं माहितीच आहे. ओके, आत्ता मंडळी आपण ज्या एंट्री करतो त्या एंट्रीसुद्धा आपण पॅटर्नवर करत असतो. पॅटर्न म्हणजे कुठले, एम आणि डब्ल्यू. आता ह्या एम आणि डब्ल्यू पॅटर्नवर आपण एंट्री कशी करायची, तर वेगवेगळ्या प्रकारे तिथे एंट्री होते. कारण का, आपण बघा तुम्हाला सांगतो की आपण जे एंट्री करतो ती एम आणि डब्ल्यूची नेक ब्रेक केल्यानंतर आपण एंट्री करतो. पण मंडळी मार्केट ह्या ठिकाणी आपल्याला ट्रॅप पण करत असतो. मार्केट प्रत्येक वेळेस आपल्याला इझिली एंट्री देतं तसं नाही, मार्केट प्रत्येक वेळेस आपल्याला ट्रॅप करत असतो. आत्ता ट्रॅप केल्यानंतर आपण मग तो एम किंवा डब्ल्यू कशा प्रकारे प्ले करायचा आहे. सपोज त्या डब्ल्यूवर किंवा एमवर आपली चुकीची एंट्री झाली तर एक तर तुमचा एस एल मोठा होऊ शकतो, अन्यथा आपला एस एल जाऊ पण शकतो. अशा प्रकारची ती म्हणजे एंट्री चुकली तर मग ॲक्च्युली एंट्री तरी मंडळी कशी करायची हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. कारण का, 3 प्रकारे एम आणि डब्ल्यूची नेक ब्रेक करतो मार्केट आणि त्या 3 प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला एंट्री करावी लागेल. म्हणून चुकीची एंट्री होऊ नये म्हणून प्रत्यक्ष आपण कशी एंट्री करायची ती आपण स्क्रीनवर मंडळी बघणार आहोत. आता तुम्ही काय करायचं आहे की हा व्हिडिओ बघायचा आहे आणि हळूहळू प्रॅक्टिस करायची की मलासुद्धा अशा प्रकारची एंट्री करता येतो आहे की नाही ह्याची प्रॅक्टिस करायची. ओके, जाऊया आपण स्क्रीनवर. पण तत्पूर्वी एक छोटंसं डिस्क्लेमर की हा जो व्हिडिओ आहे मंडळी तो फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला आहे. याच्यामधून तुम्हाला मी कुठल्याही प्रकारचं ट्रेडिंग करा किंवा बाय सेल करा ह्या प्रकारचं कुठलंही सजेशन देत नाही. कारण ट्रेडिंग ही तुम्हाला माहिती आहे की रिस्क असतो, त्याच्यामध्ये व्यवस्थित शिकल्याशिवाय किंवा नॉलेज घेतल्याशिवाय आपण करू नये. ओके, त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो पूर्णतः एज्युकेशनल पर्पजसाठी आपण बनवलेला आहे. याच्यातून आपल्याला प्राईज ॲक्शन शिकायचे आहे, मार्केटचं स्ट्रक्चर शिकायचं आहे. ओके, जाऊया आपण स्क्रीनवर आणि बघूया एम आणि डब्ल्यूवर आपण कशा प्रकारे एंट्री करू शकतो ते. तर मंडळी आता आपण आलेलो आहोत स्क्रीनवर आणि हा आहे गोल्डचा चार्ट. मी तुम्हाला ॲक्च्युली दाखवतो की कशा प्रकारे आपल्याला डब्ल्यू आणि एमवर एंट्री करता येईल. कारण का माहिती आहे की सपोज मार्केट काय करतो, प्रत्येक वेळेस सेम स्ट्रक्चर बनवतो असं नाही. प्रत्येक वेळेस मार्केटचं स्ट्रक्चर वेगवेगळं असतं आणि त्या वेगवेगळ्या स्ट्रक्चरनुसार आपल्याला एंट्री करावी लागते, अन्यथा आपला ट्रेड किंवा एंट्री चुकेल आणि मग आपला एस एल मोठा होईल वगैरे वगैरे जे काय आहे ते. ओके, आता आपण बघूया की एम आणि डब्ल्यूवर कशा प्रकारे आपल्याला एंट्री करावी लागते. मंडळी सपोज ही एक लेवल आहे. ओके, ही जी आहे ही एक लेवल आहे. आता ती लेवल सपोज तुमची 4 आवर्सची असो किंवा डेची असो किंवा कुठली तरी स्ट्रॉंग लेवल आहे असं तुम्ही कन्सिडर करा. ठीक आहे, आता ह्या लेवलवर सपोज अशा प्रकारे जर डब्ल्यू बनला, बघा व्यवस्थित समजून घ्या. सपोज अशा प्रकारे जर डब्ल्यू बनला किंवा एम बनला, तर आता एमचा कन्सेप्ट आणि डब्ल्यूचा कन्सेप्ट सेम आहे. फक्त मी आता दाखवताना दाखवतो आहे डब्ल्यू आणि तुम्ही तो एम पण कन्सिडर करू शकता. ओके, बघा आता सपोज अशा प्रकारे एखादा डब्ल्यू बनला, आता तिथे आपण एंट्री कशी करायची समजून घ्या, व्यवस्थित समजून घ्या की अशा प्रकारच्या डब्ल्यूवर एंट्री कशी करायची आहे. आपली एंट्री कधीही डब्ल्यूची, एक मिनटं जरा मी मोठी स्क्रीन करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. ओके, हां आता समजून घ्या, कारण माझी मोठी स्क्रीन आहे आणि तुमचा जर एखादा मोबाईलवर जर मी बघत असाल तर तुमचा कन्फ्युजन आहे. बघा की आपण काय करतो की ही ज्यावेळेस नेक असते डब्ल्यूची, ही नेक ब्रेक झाल्यानंतरच आपण एंट्री करत असतो. समजून घ्या व्यवस्थित, ही जी नेक असते ही नेक ब्रेक झाल्यानंतरच आपण एंट्री करत असतो. आता नेक ब्रेक झाल्यानंतर म्हणजे याचा अर्थ काय आहे, तर त्या नेकच्या वरती कॅन्डल क्लोज होणं गरजेचं आहे, कमीत कमी 1 मिनिटाची.
1 मिनिटाची कॅन्डल क्लोज होणं गरजेचं आहे, तर ती नेक ब्रेक झाली असं आपण कन्सिडर करू शकतो. अन्यथा जर असं स्पाईक मारून रिटर्न आली कॅन्डल आणि खाली क्लोज झाली या नेकच्या, तर आपण ती नेक ब्रेक केली आपण बोलू शकत नाही. ओके, म्हणजे या नेकच्या वर कॅन्डल क्लोज होणं गरजेचं आहे. आता ती कॅन्डल क्लोज होताना कशा प्रकारचे मूव्ह होतात सांगतो तुम्हाला. आता बघा, सपोज इथपर्यंत आहे एक फर्स्ट कॅन्डल आणि ही आहे नेक. सपोज ह्या नेकच्या वर कॅन्डल क्लोज झाली, नेकच्या वर बघा, ही सपोज एक मी लाईन मारून ठेवतो, ही एक नेक आहे. ओके, नेकचा पॉईंट आहे. नेकच्या वर जस्ट अशी कॅन्डल जर क्लोज झाली तर आपली ऑन द स्पॉट एंट्री झाली पाहिजे, ऑन द स्पॉट. आणि आपला SL ह्या स्विंगच्या खाली असला पाहिजे. व्यवस्थित बघा, ऑन द स्पॉट म्हणजे कधी तर ह्या नेकच्या वर कॅन्डल क्लोज झाली तर. पण कधी कधी मंडळी मार्केट काय करतो की सुसाट इथून जो मूव येतो, ह्या नेकच्या वर कॅन्डल क्लोज न करता एक प्रकार झाला की कॅन्डलच्या वर क्लोज केल्यानंतर आपली ऑन द स्पॉट एंट्री झाली पाहिजे, हा एक प्रकार झाला. दुसरा प्रकार, मार्केट काय करतो, सुसाट मोठी कॅन्डल अशी बनवतो, मोठी कॅन्डल बनवतो आणि आपण कॅन्डल क्लोज झाल्याशिवाय एंट्री करायची नाही, त्यामुळं मार्केट वर कॅन्डल क्लोज करायला नेतो. ओके, हा दुसरा प्रकार आहे. मग अशा वेळी जर आपण इथे एंट्री केली, कॅन्डल क्लोज झाल्यानंतर आपला SL खूप मोठा होईल, एवढा असा SL होईल. त्यामुळं हा इथं एंट्री करणं चुकीचं आहे. मग अशा वेळेस मंडळी काय करायचं, तर इथून आपण फिबोनाची लावायची आहे. ती जिथे हायला मार्केट जाईल तिथपर्यंत लावायची आणि ज्यावेळेस मार्केट रिट्रेसमेंटला येईल 618 किंवा 786 त्या लेवलला आपली एंट्री झाली पाहिजे. बघा, दुसरा हा प्रकार आहे. एक म्हणजे काय, ऑन द स्पॉट इथे एंट्री करायची आहे कधी, नेकच्या वर कॅन्डल क्लोज झाल्यानंतर एक प्रकार. दुसरा प्रकारमध्ये मार्केट सुसाट अशी कॅन्डल नेतो आणि क्लोज करायला वर जातो. पण ती कॅन्डल क्लोज केल्यानंतर आपण तिथे एंट्री एवढ्या हायला करायची नाही. जर का मार्केट रिट्रेसमेंटला आलं तरच आपण तिथे फिबोनाचीच्या लेवलवर एंट्री करायची आहे. हा झाला दुसरा प्रकार. आणि सपोज एवढी कॅन्डल क्लोज केल्यानंतर मार्केट जर रिट्रेसमेंटला आलंच नाही, मार्केट जर का रिट्रेसमेंटला आलंच नाही तर आपण तो ट्रेड अवॉइड करायचा. नाहीतर होईल काय, फोमोमध्ये इकडे एंट्री होईल आणि जर मार्केट इकडे आलं तर मोठा SL होईल आणि मोठा SL गेला तर आपला सायकोलॉजी आपली बिघडेल. त्याच्यामुळं अशा प्रकारची एंट्री करायची नाही. मार्केटला रिट्रेसमेंट येऊ दे आणि येतच फिबोनाची लावायची आपली आणि रिट्रेसमेंटवर आपला ट्रेड घ्यायचा. हा झाला मंडळी दुसरा प्रकार. ओके, आता मी तुम्हाला दाखवतो तिसरा प्रकार. बघा, व्यवस्थित समजून घ्या. बघा की पहिला प्रकार मी पुन्हा रिव्हिजन करतो. कसा की ज्यावेळेस इथे कॅन्डलवर नेकवर कॅन्डल क्लोज होतो त्यावेळेस आपण 1 मिनिटाची ऑन द स्पॉट एंट्री करायची, एक प्रकार. दुसरा प्रकारामध्ये कॅन्डल सुसाट अपसाईडला निघून जातो, त्यावेळेस मार्केट जर रिट्रेसमेंटला आलं फिबोनाची लेवलला तर तिथे एंट्री करायची आहे, अन्यथा ट्रेड सोडून द्यायचे. तिसरा प्रकार आता तुम्हाला दाखवतो की ज्या वेळेस मार्केट अशा प्रकारे ब्रेक करतो नेक आणि एका सिंगल कॅन्डलनी रिट्रेस करतो. सिंगल कॅन्डल एक म्हणजे सपोज इथे कॅन्डल क्लोज झाली एवढ्या हायला आणि एक रेड कॅन्डल मारतो आणि ह्याची रिट्रेस करतो म्हणजे ह्याला टॅप करतो. त्यावेळेस आपण ऑन द स्पॉट एंट्री करायची आहे आणि SL आपला इथे लावायचा. हा झाला मंडळी तिसरा प्रकार. म्हणजे बघा कसा काय केलं, नेक ह्याच्यामध्ये मेन लॉजिक काय आहे, मेन स्ट्रॅटेजी काय आहे, तर हा जो डब्ल्यूची नेक आहे ती ब्रेक केल्याशिवाय आपण एंट्री घेणं चुकीचं आहे. मग ह्याच्यामध्ये 3 प्रकारे मार्केट नेक ब्रेक करतो आणि त्या 3 प्रकारे कशी आपण एंट्री करायची आहे ही आपण आता बघितलेलं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त जर का मार्केट सुसाट निघत जात असेल तर बिलकुल फोमोमध्ये एंट्री करायची नाही. हे आपण मंडळी लक्षात ठेवायला पाहिजे.
हे जर तुम्ही फॉलो केलं तर तुमचे परफेक्ट पिन पॉईंट एंट्री होतील आणि तुमचे ट्रेड सक्सेसमध्ये जातील. ओके, आता हे झाले डब्ल्यूचे. सेम ॲज इट इज एमचे. जसा आता एम बोलल्यानंतर ह्याच्या अपोजिट ना, एम ह्याच्या अपोजिट उलटा. ज्यावेळेस नेकच्या खाली कॅन्डल क्लोज होतो इथे एंट्री करायची आहे. अन्यथा सुसाट जर मार्केटने खाली कॅन्डल आणली तर रिट्रेसमेंटला करायची आहे. इथे फिबोनाची इथून इथे लावायची आहे. अन्यथा जर का इथे कॅन्डल क्लोज झाली आणि एक सिंगल कॅन्डल ग्रीन आली तर तिथे टॅप करायला येतो, त्यावेळेस आपण एंट्री करायचे आणि इथून फॉल पकडायचे. अशा प्रकारे आपल्याला दोन्हीही पॅटर्नवर म्हणजे एम आणि डब्ल्यूवर व्यवस्थित ट्रेड पकडता येतील. हे मंडळी तुम्हाला आता जे मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ते काय करायचं आहे, तुम्ही प्रॅक्टिस करायची ह्याची, की डायरेक्टली घ्यायची नाही ट्रेड. एम बनला डब्ल्यू बनला, कारण का त्याच्या पाठीमागं लॉजिक पण आहे, ॲनालिसिस पण आहे. हा डब्ल्यू बनतो आहे, तो एम बनतो आहे, हा कुठल्या लेवलला बनतो आहे, कुठली लिक्विडिटी घेतल्यानंतर बनतो आहे, कुठल्या जे काय आहे ॲनालिसिस. कारण हे नुसते एम आणि डब्ल्यू फॉलो करायला गेलं तर तुमचे चुकतील. त्याच्या अगोदर ॲनालिसिस करणं गरजेचं आहे, मार्केटचं डायरेक्शन बघणं गरजेचं आहे. हे सगळं जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केलं तर तुम्हाला नक्की विनिंग ट्रेड पकडण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. ओके मंडळी, हा होता एक इम्पॉर्टंट व्हिडिओ. ह्याच्यामध्ये तुम्हाला हेच दाखवायचं होतं की कशा प्रकारे पॅटर्नवर तुम्हाला एंट्री करता येईल. ह्या व्हिडिओमधून जर का तुम्हाला फार तरी नॉलेज मिळालं असेल, नक्कीच मित्रांनो लाईक करा. कारण का लाईकनी तुमच्या मला मोटिवेशन मिळतो आणि लर्निंगचे असे नॉलेजफुल व्हिडिओ मला बनवण्यासाठी एक एनर्जी मिळते. ओके, जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा आणि आपली टेलिग्राम चॅनल जॉईन करा. कारण का सगळं अपडेट मी आपला टेलिग्रामला देत असतो, त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करणं जे सगळं फ्री आहे. जर आपल्याला फ्रीमध्ये हे शिकायला मिळत असेल का जॉईन करू नये. ओके ठीक आहे मित्रांनो, अशाच लर्निंगच्या व्हिडिओमध्ये आपण परत पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.